माझा रस्ता विसरलाय. तिकडे असलं तर काय करायचं. नमस्ते सर्वांना, जय जिजाऊ जय शिवराय. स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे ब्लॉग रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग असणार आहे, तर नक्की बघा, चुकवू नका. मी राखी कोणते घेतले आणि परत काय काय घेतलं, स्वराला रिटर्न गिफ्ट काय घेतलं त्याच्याबद्दल बघा, नक्की चुकवू नका. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. मी आज ना मिसळ बनवलेलं, तर नवऱ्याचं रिॲक्शन विचारूया, तसंच प्लस मुलांचं पण रिॲक्शन विचारूया. तर चला मी स्टार्ट करते. कसं झालंय ग? कसं झालंय बाळा? छान झालंय. हा, खावा. कसं झालंय? छान झालंय. थँक्यू. तर आम्ही चाललेलं शॉपिंगला. खूप लेट झालता बरं का, ही लेट करून आलं तरी पण आम्ही शॉपिंगला चाललेलं रक्षाबंधनच्या. चला पुढे बघूया. काय पाहिजे? पावसात एक्स्ट्रीम. तिथं कानातली पण खूप छान होते बरं का. मग नंतर ना आम्ही राखीच्या शॉपिंगला गेलं, तर मी राखी बघत होते, हे व्हिडिओ घेत होतं. माझं फर्स्ट टाईम हिने व्हिडिओ घेतलं बरं का. पण मी छानशी बघत होते राखी, 2-3 घेतले राखी. तर ह्यांना पण विचारत होते की कशी पाहिजे राखी. तर हे आमचे हे व्हिडिओ उभा घेतलेत बरं का, यूट्यूबला आडवा लागतो. तर ते मी ह्यांना सांगत होते की व्हिडिओ उभा नका घेऊ, आडवा टाईपने घ्या. तर आमच्या ह्यांना समजलं नाही, तिने उभाच घेतला व्हिडिओ. तर मी शोधत होते, खूप छान छान आलेलीत मार्केटमध्ये राखी. तर मी बघत होते एकूण सर्व. मला स्त्रीला असं कार्टूनवाली घ्यायची होती, पण हिने म्हटलं की नको घेऊ, तो तोडून टाकले एका दिवसातच. छोटीशी नाजूक बघून घे, तसं टिकाऊ पिन 2-3 दिवस तशी बघून घे, का तर स्त्री लहान आहे आणि ते उपडून काढतो, राखी राखत नाही. तर बांधलंय तसं 2-3 दिवस हातात राहू दे म्हणून त्यांचं म्हणणं होतं. तर मी छानशी डेकोरेटिव्ह त्याला बशील, त्याला काढता येणार नाही त्याची राखी बघत होते. चला नंतर ना आम्ही एका मॉलमध्ये म्हणजे ना सेल लागलेला, तिथं गेलं. तर मी बघत होते सर्व, पण घेण्यासारखं काही नव्हतं. तरी पण आम्ही बघावं म्हटलं फिरून. तर आमचे हे चॉपर बघत होते, पण मनाला नाही आलं, सगळं खराब झालेले होतं. तिथं सेल लागलेला, 10 रुपयाला सर्व सामान होतं. तर आम्हाला नाही आवडलं. आमच्या स्वराचं चालू होतं, मम्मा हे पाहिजे ते पाहिजे, ती वळून सांगत होती. आता दुकान तिला बघत होतं. तर आम्ही काही घेतलं नाही, परत रिटर्न आलं. मग स्वराला गिफ्ट घेतलं, पण गिफ्ट ह्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार, डायरेक्ट राखी बांधताना तवाच दाखवणार गिफ्ट. तर स्वराला एक छानसं गिफ्ट घेतलं. तर फिरून सर्व काही बघितलं. तर आमची रिटर्न यायचं वाट विसरलेलं, तर माझी चेष्टा मस्ती चालू होती. शेवटी नाही हिने हारला, आम्हाला पाणीपुरी खाऊ घालणार आहेत आता. हो ना? हो ना. तर पाऊस लागलाय, पाऊस चालू आहे. श्री काय झालं, झोप आली का तुला? माझा नवरा मॅप शोधण्यामध्ये व्यस्त. इथं इतकी वाट आहेत ना, किती वेळ आलं तर पण सापडत नाहीत वाट. तर इथं उभारले कळी ना वाट. तर आमच्या यांचं चालू आहे मॅप हुडकायचं. पाऊस पण लागलाय वरून. चला जाऊया. झाडाखाली थांबलंय का हो? वाट विसरलेला तुम्ही? बघा ना इथं. असं कसं विसरलं? बघा ना, बोला ना. असं कसं विसरलेलं? नाही ना, तिथं विसरलेला ना. तर तुम्ही काय म्हटलेलं मला? तू काय म्हणशील ते देतो, शॉपिंग करून देतो. आ म्हटलेलं ना. मी बोललेल्यावर लक्ष द्या थोडं. आता नाही, आता विसरलं. शॉपिंग करून देत त्यांना ना, काय म्हणतात त्याला, पूर्ण विश्वास होता मी बरोबर आहे म्हणून. आता चुकीचं पडलं, शॉपिंग विसरलं.
त्याच्यात पूर्ण ट्रॉपिकमध्ये पण खूप फसलं. पाऊस थांबू पातूर म्हणजे थांबलेल्या झाडाखाली आणि पुढं येऊ पातूर ट्रॉपिक पण भरपूर होतं, त्याच्यात पण फसलं. घरला यायला खूप लेट झालेला. ट्रॉपिक इतकं होतं, 2-3 जागी आम्हाला ट्रॉपिक भेटलं. उभारत आलं. पाऊस कमी झालता पण घरला यायला खूप लेट झालता. तर हे सकाळचा व्हिडिओ आहे बरं का. मी चाललेले हॉस्पिटलला. मी आजारी होती थोडीशी आणि त्यांचं श्रीचं आणि श्रीच्या पप्पाचं चालू होतं. बघा श्री किती मैया करतो त्यांच्या पप्पाला. तर त्याचं पा देणं चालू होतं. कुठं तर बाहेर जायचं असलं तर ते पप्पाला मैया तण लावतेत. तर आता इव्हनिंग झालेलं आहे. स्वराश्री झोपलेले आहेत. तर मी स्वीट आणि भडंग बनवणार आहे. तर स्वीट उद्या बनवीन, आज भडंग बनवून घेईन. तर चला आपण सोबत बनवूया. तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करेन. आवडलं तर नक्की लाईक करा. चला बनवूया. बकेट मी प्लॅस्टिकचं घेतलेलं आहे कारण मी भांडी जास्त आणले नाहीत आणि छोटीच भांडी आणलेत. मग चिवड्याला मिक्स करायला मोठं भांडं लागतं आणि हे जुनं नाही बरं का. आजच कॅन्टीनवरून आणलेलं आहे आणि स्वच्छ आहे. स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यात चिरमुरं घातले आणि बाहेरून पण मागवता येते बरं का मिठाई. पण मला नाही मागवायचं, ह्या पोटी मला घरातच बनवायचं आणि घरचंच खायचं. घरचं किती झालं तर पिन्ना खूप टेस्ट बनतं आणि मला खूप आवडतं. तर ह्यावर्षी बनवावं म्हटले तर बघूया कसं बनतेत माझ्या हातून मिठाई. गेल्या वर्षी मी नव्हते क्वार्टरमध्ये, ह्याच वर्षी क्वार्टर लाईफ आहे. गेल्या वर्षी मी बाहेर होती तर इतकं डोकं घालत नव्हतं आणि सासरी पण एवढं घालता लागत नाही का, तर मोठ्या जाऊ असतात तर ते सर्व करते. मी फक्त त्यांची हेल्प करतो. तर बघा म्हटलं ह्या वर्षी ट्राय करून हातानं करून बघूया. तर मी ह्या वर्षी ना स्वीट काय तर एकच बनवणार आहे, पोरांच्यात होत नाही. तर बघूया तुमच्यासोबत शेअर करते नक्की. तर आता चिवडा बनवूया, चला बनवूया. तर आपली शेंगा भाजालेत आता. तर मी चिवडा बनवला, सर्व काही घालून घेतलं आणि मिक्सपैकी त्याला मिक्स करून घेतलं. पुढचं मला व्हिडिओ घेताच झालं नाही, ते कसं बनलं काय सगळं रिॲक्शन. का तर श्री उठलेला आणि मी पण थोडी आजारी होती, नुकतंच हॉस्पिटलला जाऊन आलते, त्याच्यामुळं मला काही मन झालं नाही. तर मी काही व्हिडिओ घेतला नाही. परत हे मिक्स केलं, परत सगळं मिक्स करून ठेवले आणि खूप छान चालता कलर आणि टेस्ट पण खूप भारी झालती. तर मी असा बनवला चिवडा. तर आणि एका ब्लॉगमध्ये मी स्वीट बनवलेलं पण दाखवीन तुम्हाला.